नमस्कार मित्रांनो, आज आपण प्लंबिंग टूल्स जे प्लंबिंग क्षेत्रात टूल्स वापरतात त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आपण सुरुवात करू. सर्वात पहिले मेजरमेंट टेप, जो की आपण मेजरमेंट टेपचे एक सूत्र आहे, लांबी रुंदी आणि उंची मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. प्लंबिंग क्षेत्रामध्ये याचा म्हणजे पाईप मोजमाप करण्यासाठी वापर केला जातो. त्याच्यानंतर इनसाइड कॅलिपर आणि आउटसाइड कॅलिपर, हे जे कॅलिपर आहे हे पूर्वीच्या काळात वापरायचे पाईपचं डायमेन्शन मोजण्यासाठी. तर आता त्याचा वापर बंद झाला आहे, पण तरी पण आपण मेजरमेंट टूल्समध्ये त्याला आपण ठेवलेला आहे. तसंच एक हेक्सा फ्रेम विथ प्लेटचा वापर आपण पाईप कट करण्यासाठी करतो. त्याच्यानंतर पाईप कटर आहे. आता हेक्सा फ्रेमने सगळ्या प्रकारचे पाईप कापू शकतो. तसंच पाईप कटर जे आहे ते फक्त आपण PVC, PPR, CPVC, UPVC पाईप कट करू शकतो. त्याच्यानंतर नाही पाईप फिल कटर, जे की पाईप कॉपर पाईप कट करण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर नाही हॅमर आणि चिजर. हॅमर चिजर या दोन वस्तू अशा की जे भिंतीवरती तुम्हाला जर जरी पाडणे किंवा खेळे ठोकणे त्याच्यासाठी या दोन गोष्टीचा वापर करतात. त्याच्यानंतर नाही पंचची मार्किंग टूल्स, जसं की तुम्हाला फरशीवरती काही मार्किंग करायची असेल तर तुम्ही पंचचा वापर करणार. त्याच्यानंतर फाईलिंग, जसं की तुम्ही पाईप कट केल्यानंतर पाईपला फाईलिंग करण्यासाठी फाईलचा वापर करतात. त्याच्यानंतर नाही रॅचेट डाय, त्याची डाय पीसी, जसं तुम्हाला जे पाईपला थ्रेडिंग करणे, लोखंडी पाईपला आटे पाडणे त्यासाठी वेगवेगळ्या डायपीसचा वापर करतात. रॅचेट डायच्या साईडने जी सिंगल हँडेड आहे. त्याच्यानंतर आहे डबल हँडेड इनलाईन पाईप आहे, जिचा वापर आपण थ्रेडिंग करण्यासाठीच करतो, पण तिला कॉलर आणि डाय पीस असतात जे की आपल्याला सेट करावं लागतात. ही मॅन्युअली सेट करावं लागतात आणि ही जी आहे रॅचेट आहे ते ऑटोमॅटिकली सेट असते. त्याचसोबत आहे स्क्रूड्रायव्हर आपले स्लॉटेड जे नट आहे जे वेगवेगळ्या नळांमध्ये असतात छोटे छोटे, तर ते नट खोलण्यासाठी आपण स्क्रूड्रायव्हरचा वापर करतो. त्याच्यानंतर आहे फिक्स पॅनर सेट आहे, जसे की कनेक्शन पाईप आहे तुमचे. त्याच्यानंतर वॉल बेसिंगचे नट बोल्ट ते खोलण्यासाठी फिक्स पॅनर सेटचा वापर करतो. पाईप रेंजचा वापर आपण जे आहे पाईप खोलण्यासाठी, फिटिंग करण्यासाठी, त्याचे फिटिंग टाईट करण्यासाठी करतो. मंकी प्लायर, छोटे मोठे जे नट आहे तर त्याचा खोलणे आणि फिट करण्यासाठी आपण मंकी प्लायरचा वापर करतो, त्याला आपण पॅरेट स्पॅनरही म्हणतो. त्याच्यानंतर पोपट पानही म्हणतो. त्याच्यानंतर आहे बॉक्स रेंज हा जे वॉल बेसिंगचे जे वेस्ट कपलिंगचे जे नट आहे त्याच्यासाठी हा जे आतले नट आहे खास करतो तर ते खोलण्यासाठी बॉक्स रेंजचा वापर करतो. त्याच्यानंतर नाही ॲडजस्टेबल रेंज हा सीपी फिटिंगसाठी, म्हणजे सर्व प्रकारचे जे नळ आहेत तर नळ खोलण्यासाठी बसवण्यासाठी आपण ॲडजस्टेबल रेंजचा वापर करतो, जेणेकरून नळावरती स्क्रॅचेस पडून जाण्यासाठी. एलएनटीचे जे षटकोनी आकाराचे जे नट आहे ते नळाच्या आतमध्ये असतात, स्पिंडल खोलण्यासाठी आपण एलएनटीचा वापर करतो. त्याच्यानंतर प्लंबर, ज्याला आपण वळंबर म्हणतो, जे आपली स्ट्रेट लाईन आहे, सरळ लाईन त्या चेक करण्यासाठी आपण प्लंबिंगमध्ये प्लंबरचा वापर करतो. त्याच्यानंतर लाईन दोरी आणि स्प्रेड लेवल पाईप, हा जो पाईप आहे वॉटर लेवल पाईप आणि लाईन दोरी जे आहे ते आपण लेवल चेक करण्यासाठी, जे आपल्याला लांब जाणार भिंतीच्या कडेने पाईपलाईन जातात ते चेक करण्यासाठी. त्याच्यानंतर स्पीड लेवल आहे, जे की चिनी मातीचे सिरामिकची जेवढी बी भांडी बसवतात WC वॉल बेसिंग तर ते चेक करण्यासाठी, सरळ बसले की त्यासाठी आपण स्पीड लेवलचा वापर करतो. आणि एअर स्क्वेअर आहे. तर अशा प्रकारे आपण प्लंबिंग टूलचा वापर आणि त्यांची माहिती जाणून घेतली, त्यांची नावे जाणून घेतली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.